पंतप्रधानांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा न्यूझीलंड. 40 वर्ष. भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांनी गेल्या 40 वर्षात न्यूझीलंडला अधिकृत भेट दिली नव्हती. त्या काळात जग बदललं, अर्थव्यवस्था बदलली आणि हिंद प्रशांत क्षेत्रातले सामरिक कोनही बदलले. अशा पार्श्वभूमीवर 10 आणि 11 जुलैचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑकलंड दौरा हा केवळ औपचारिक भेटीपुरता मर्यादित राहिला नाही, तर भारत न्यूझीलंड संबंधांना नव्या उंचीवर नेणारा ठरला. पंतप्रधान मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन यांनी दोन्ही देशांचे संबंध सामरिक भागीदारी या स्तरावर नेण्याची घोषणा केली. त्यासाठी रोडमॅप टू 2030 स्वीकारण्यात आला. या आराखड्यात संरक्षण, व्यापार, सागरी सुरक्षा, कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा आणि लोकसंपर्क अशा अनेक क्षेत्रात सहकार्याची दिशा निश्चित करण्यात आली. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष्यही ठेवलंय. तसंच यंदा झालेल्या मुक्त व्यापार कराराची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरती भर देण्यात आला. या भेटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंद प्रशांत क्षेत्रातलं वाढतं सहकार्य. सागरी सुरक्षेसाठी नियमित संवाद, संरक्षण सहकार्य, हायड्रोग्राफी आणि परस्पर लॉजिस्टिक सहकार्याबाबत यावेळी महत्त्वाचे करार झाले. दहशतवादाविरोधात दोन्ही देशांनी ठाम भूमिका घेत संयुक्त सहकार्य वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. संयुक्त निवेदनात संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीतल्या दहशतवादी संघटनांविरोधात कठोर आणि समन्वित कारवाईची गरजही अधोरेखित करण्यात आली. कृषी क्षेत्रात किवी फ्रूट सहकार्य, दुग्ध व्यवसाय, अन्न प्रक्रिया आणि कृषी तंत्रज्ञानावरती भर देण्यात आला. क्रीडा, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीलाही नवी चालना देण्याचं दोन्ही देशांनी ठरवलं. ऑकलंडमधल्या भारतीय समुदायालाही पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. भारत आणि न्यूझीलंडचं भविष्य परस्पर सहकार्याशी जोडलेलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नुकताच झालेला मुक्त व्यापार करार आणि आता या दोन्ही देशांनी मिळून पुढे जाण्याचं ठरवलंय, हेच यातून दिसतंय.